नीटचा पेपर फुटल्याच्या अफवेला आता जवळपास 2 आठवडे उलटलेत आणि ज्या काही घडामोडी अजूनही घडतायत त्या बघता पेपर खरोखरच फुटला होता की नाही, की लातूर पॅटर्नच्या विरोधात षडयंत्र रचत आवई उठवली गेलीये, हा प्रश्न आता विचारला गेला पाहिजे. त्याचं कारण आहे खुद्द एनटीए. ही तीच राष्ट्रीय परीक्षा संस्था आहे जिच्या महासंचालकानं स्पष्ट सांगितलंय की नीटचा पेपर फुटलाच नाहीये आणि अभिषेक सिंग यांनी हे पत्रकारांच्या समोर नाही तर संसदीय समितीच्या समोर हा दावा केलाय. पेपर जो एडमिनिस्टर किया गया था 3 तारीख को, जो 4 वर्जन पेपर के होते हैं उनमें से कोई पेपर मार्केट में नहीं आया, कहीं लीक नहीं हुआ है. जो पीडीएफ है उसमें बहुत सारे सवाल थे, उनमें से कुछ सवाल पेपर से मिलते आए हैं. तो मैं ये नहीं कहूंगा कि पूरा पेपर लीक हुआ है. ही तीच दृश्य आहेत जेव्हा अभिषेक सिंग हे संसदीय समितीसमोर हजर झाले. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांपासून ते लाखो विद्यार्थी पालक तणावात आहेत, पण अभिषेक सिंग यांच्या चेहऱ्यावर मात्र तणावाची एक रेघही नाही. ज्या संसदीय समितीसमोर ते हजर झाले तिचे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग. भाजपचे खासदारही या समितीमध्ये आहेत. त्यांचंही म्हणणं आहे की पेपर फुटलेलाच नाही. मग प्रश्न पडू शकतो, जर पेपरच फुटला नाही असं एनटीएचं म्हणणं असेल तर मग शिवराज मोटेगावकर आणि मनीषा मांढरेंसह 11 जणांना अटक का केली आहे? पेपर फुटलाच नाही असा जर एनटीएचा दावा असेल तर मग नेमकं घडलंय काय, हाच प्रश्न एनटीएच्या महासंचालकांना विचारला तेव्हा ते म्हणाले सिस्टीम कॉम्प्रोमाइज झाली आहे, पण पेपर फुटलेला नाही. एवढंच नाही तर पेपर फुटलाय की नाही ते सीबीआयच्या तपासानंतरच कळेल. तर मग प्रश्न विचारला गेला पाहिजे, पेपर फुटलाय की नाही याची पूर्ण खातरजमा न करता तो रद्द का केला? मोटेगावकरांनी पेपर फोडलाय की तथाकथित पेपर फुटीचे फक्त लाभार्थी आहेत? मोटेगावकरांच्या विरोधात खरोखरच काही पुरावे आहेत की सगळं हवाहवाई चालू आहे? शिवराज मोटेगावकर कायमचे अडकलेत की सुटका होणार? अडकले तर मोटेगावकरांना शिक्षा किती होऊ शकते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूयात. नमस्कार, मी शिल्पा गुजर आणि तुम्ही पाहताय उत्तर दक्षिण. पहिला प्रश्न, मोटेगावकरांच्या विरोधात खरोखरच पुरावे आहेत का? पेपर आणि टीव्हीवर असं दाखवलं जातंय की मोटेगावकरांच्या मोबाईलमध्ये फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली. हाच सर्वात मोठा त्यांच्या विरोधात पुरावा आहे. पण सीबीआयनं याबाबत काय दावा केलाय तो जास्त महत्वाचा आहे. मोटेगावकरांना अटक केल्यानंतर सीबीआयनं एक नोट काढली आहे. या नोटमध्ये त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर काय काय दावे केले गेले याची माहिती आहे. यामध्ये सीबीआयनं केलेला एक प्रमुख दावा असा की मोटेगावकरांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचा संच सापडलाय. प्रश्नपत्रिका नाही, इंग्रजीत वापरलेला शब्द आहे क्वेश्चन बँक. प्रश्नपत्रिकेचा संच सापडला असेल तर असे संच अनेकांच्या घरात असू शकतात. फुटलेली प्रश्नपत्रिकाच सापडली असती तर ठोस पुरावा म्हणता आला असता. आतापर्यंत जे काही दावे, प्रतिदावे, पुरावे, सुनावणी समोर आली आहे त्यानुसार मोटेगावकर हे पेपर फुटीचे फार फार तर लाभार्थी असू शकतात, पण मोटेगावकरांनी पेपर फोडला असं तरी दिसत नाहीये. खुद्द सीबीआयनं सुद्धा पेपर फुटल्याचं अजूनही म्हटलेलं नाहीये. संसदीय समिती समोरही हाच दावा एनटीएनं केलेला आहे. त्यामुळे मोटेगावकरांच्या विरोधात ठोस असा पहिला पुरावा तर दिसत नाहीये. मोटेगावकरांवर दुसरा आरोप आहे ते पेपर फोडणाऱ्या सिंडिकेटचे भाग आहेत. पेपर फुटलाच असेल तर तो पीव्ही कुलकर्णींकडनं. सीबीआयच्या दाव्यानुसार या सगळ्या रॅकेटचे प्रमुख आहेत पीव्ही कुलकर्णी. ते दयानंद कॉलेजचे माजी प्राध्यापक आहेत आणि एनटीएचे एक्सपर्टही. एनटीएची परीक्षा 12 प्रादेशिक भाषांमध्ये होत असते. यामध्ये कुलकर्णींवर रसायनशास्त्राचा पेपर मराठीत भाषांतर करण्याची जबाबदारी होती. पेपर सेट करतानाच कुलकर्णींनी तो फोडल्याचा संशय आहे. हाच पेपर मोटेगावकरांना मिळाल्याचा दावाही केला जातोय. पण मोटेगावकरांकडे आलेला पेपर पुढे कुणाकडे गेला त्याची अजूनही स्पष्टता नाहीये. जर कुलकर्णींनी पेपर विकला तर मग तो फक्त मोटेगावकर यांनाच का विकला? इतर कोचिंग क्लासेस वाल्यांकडे तो का आला नाही? कुलकर्णींचे एकमेव ग्राहक मोटेगावकर असतील तर ते मग याच वर्षी होते की मागच्या कित्येक वर्ष हे चालू होतं?
आणि जर चालू होतं तर मग एनटीए झोपली होती का? मोटेगावकरांकडे जर खरोखरच पेपर आला होता तर मग त्यांनी काही लिमिटेड लोकांनाच देण्याचा प्रयत्न केला का? त्यांना या पेपरवरून काही कोटी रुपये कमवता आले असते, मग ते 2 ते 4 लोकांनाच दिल्याचा दावा का केला जातोय? गेस्ट पेपरच्या नावाखाली मोटेगावकरांनी खरा पेपर दिला असेल तर मग तो त्यांच्या क्लासच्या लिमिटेड मुलांनाच का दिला? प्रश्न अनेक आहेत आणि त्याची स्पष्ट उत्तरं ना एनटीए देतंय, ना सीबीआय, ना केंद्रीय शिक्षण मंत्री. मोटेगावकरांच्या विरोधात त्यांचेच काही व्हिडिओ वापरून पेपर फुटीचा दावा मजबूत केला जातोय. हा व्हिडिओ त्यापैकीच एक. आधी मोटेगावकरांनी पेपर फोडला आणि नंतर तो काही मोजक्या मुलांना विकला. नंतर ज्या दिवशी परीक्षा झाली त्याच दिवशी त्यांच्याच गेस्ट पेपर मधले प्रश्न कसे प्रत्यक्ष पेपरमध्ये आले ह्याचा व्हिडिओ बनवून युट्यूबवर अपलोड केला. एवढा मूर्खपणा मोटेगावकर करतील का? आणि जर मोटेगावकर इतके मूर्ख असतील तर अशा मूर्खांकडे हजारो लाखो रुपये खर्चून स्वतःच्या मुलाला डॉक्टर करू पाहणारे पालक किती मूर्ख म्हणायचे? दुसरी एक बाजू, ज्या एनटीएच्या सिस्टीम मधनं मुलं डॉक्टर इंजिनियर होत आहेत त्याच सिस्टीमवर मोटेगावकरांसारखे उथळ लोक कोट्याधीश होत असतील तर ही सिस्टीम किती तकलादू आहे याचा अंदाज येतो. मग ही सिस्टीम का बदलली जात नाही? मोटेगावकरांचे व्हिडिओ पुरावे म्हणून जे कोणी दाखवत आहेत तसे व्हिडिओ जवळपास प्रत्येक कोचिंग क्लासेसवाल्यांचे आहेत. इतकंच नाही तर आमच्या क्लासचे किती विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण घेऊन टॉपर झाले याच्या लाखो रुपयांच्या जाहिराती पेपरवर, टीव्हीवर झळकतायत. त्यांनीही पेपर फोडलाय का? एखाद्या विद्यार्थ्याला जर 100पैकी 100 मार्क पडूच कसे शकतात आणि पडले तर मग त्यानं पेपर फोडला होता असं म्हणायचं का? आणखी एक दावा केला जातो आहे आणि तो आहे गेस्ट पेपर मध्येच आलेले प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत आले. मोटेगावकरांच्या गेस्ट पेपर मधले 45 पैकी 42 प्रश्न हे प्रत्यक्षात आले. पण हा योगायोगही होऊ शकतो, कारण जर दरवर्षी कुठल्या ना कुठल्या कोचिंग क्लासवाल्यांचे असे पैकीच्या पैकी प्रश्न आले नाहीत तर विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण कसे मिळतायत? तसं होणार नसेल तर लातूर, कोटा अशी शिक्षणाचे बाजार केंद्र कसे निर्माण झाले? युपीएससीच्या पेपरमध्येही काही मोजक्या कोचिंग क्लासेसचेच विद्यार्थी कायम लागत राहतात. याचा अर्थ त्यांनीही मग पेपर फोडला का? आता अलीकडे SRPFची परीक्षा झाली. यामध्ये 100पैकी 85 प्रश्न एका कोचिंग क्लासवाल्याच्या प्रश्नसंचातले होते. त्यावरही पेपर फुटीचा आरोप केला गेला. पण कोचिंग क्लासवाल्याचा पेपर सेटिंग मध्ये कुठेही रोल दिसून आला नाही. मग हे असं कसं शक्य झालं? आता ज्या प्राध्यापकानं हा पेपर फुटल्याचं सांगितलं तो कोण आहे तेही बघूयात. हे आहेत शशिकांत सुथर. ते सुतार नाहीत, मराठी सुद्धा नाहीत. काही पेपरवाल्यांनी तसं छापलंय, काही टीव्ही वाल्यांनीही ते दाखवलंय. पण हे शशिकांत सुथर आहेत आणि ते राजस्थानी आहेत. शिक्षण हरियाणात झालेलं आहे. नीटचा पेपर झाल्यानंतर त्यांचा घर मालक त्यांच्याकडे आला आणि त्यानं एक PDF दाखवली. त्या PDF मध्ये काही रसायनशास्त्राचे प्रश्न होते. ते प्रश्न आणि प्रत्यक्ष पेपर मधले प्रश्न सारखेच असल्याचा दावा त्यांनी केला आणि पेपर फुटल्याची तक्रारही केली. आता प्रश्न असा आहे की इतर कुठल्याच कोचिंग क्लासेसवाल्यांकडे ही PDF कशी पोहोचली नाही? व्हायरल झालेली PDF कोटा सीकर या राजस्थान मधल्या कोचिंग वाल्यांकडेच कशी पोहोचली? तीही घरमालकाकडे. पेपर फुटल्याचा दावा लातूर वगळता नांदेड, परभणी, नाशिक, पुणे, मुंबई इथल्या क्लासेसवाल्यांचा का नाहीये? या पेपर फुटीच्या अवईमुळे परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचा मानसिक छळ झालाय. याला जबाबदार कोण? बरं, आता सीबीआयनं पुण्यात मनीषा हवालदार यांना अटक केली आहे. त्या फिजिक्सच्या पेपरच्या सेटिंगशी संबंधित आहेत. त्याही एनटीएच्या एक्सपर्ट आहेत. त्यांनीही असाच पेपर लीक केल्याचा आरोप केला आहे. त्यांना अटक केली गेलीये, पण भौतिक शास्त्राचा पेपर फुटल्याचा संशय किंवा दावा तर एकानंही केलेला नाही. मग सीबीआयनं त्यांना का अटक केलेली आहे? आम्ही प्रश्न उपस्थित करतोय कारण मूळचे गुन्हेगार सुटले नाही पाहिजेत, कारण हा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. PV कुलकर्णींनी पेपर फोडला असेल तर त्यांना 5 ते 10 वर्षांची नाही, जन्मठेप घडवा. मोटेगावकरांनी पेपर फोडून वाटला असेल तर त्यांनाही मरेपर्यंत जेलमध्ये कोंडा.
त्यानं पोरांना फसवणूक करून जमिनी घेतल्या असतील, बंगले उभारले असतील, तर त्यावरही बुलडोजर फिरवा, पण यात लाखो गुणवंत घडवणाऱ्या लातूर पॅटर्नला बदनाम तर केलं जात नाहीये ना, याचीही जरा चाचपणी करा. या एका प्रकरणामुळे हजारो गुणवंत विद्यार्थ्यांवर जी संशयाची सावली पडलीये ती कशी दूर होणार? आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे पेपर फुटलाय तर NTA, CBI तसं उघडपणे का सांगत नाहीयेत? रोजच्या रोज अधिकृत माहिती का दिली जात नाहीये? जेवढे आरोपी आहेत त्यांची चौकशी लाईव्ह का केली जाऊ नये? एकदाच दूध का दूध आणि पाणी का पाणी का केलं जात नाहीये? किती काळ पोरांनी पेपर फुटीच्या दाव्यांचा हा त्रास सहन करायचा?